शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की पीएम किसानचा नवा हप्ता आता आज जमा होणार आहे। राज्यातल्या 90.41 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षा करत होते की हप्ता नेमका कधी जमा होणार, कारण की खरीप हंगाम आता तोंडावरती आला आहे आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती मग पेरणीसाठी त्याचबरोबर सध्या शेती मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज असते। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी योजना आहे। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होत असतो, पैसे जमा होत असतात। त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना थोडाफार या ठिकाणी आधार मिळत असतो। त्यामुळे आता खरीप हंगाम तोंडावरती आला आहे आणि या पार्श्वभूमीवरती माझ्या खात्यावरती पैसे जमा होणार का, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने चातकासारखी प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। होय शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। फक्त नमो शेतकरी योजनेचाच 9वा हप्ता नव्हे, तर बघा आता यावेळी तुमच्या खात्यावरती फक्त 2,000 रुपये नव्हे, म्हणजेच की फक्त नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचेच 2,000 रुपये नाही, तर आता थेट तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न पडला असेल की हप्ता तर 2,000 रुपयांचा असतो, मग 4,000 रुपये कसे जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, यावेळेस तुमच्या खात्यावरती 2 हप्ते जमा होणार। आता कोणते 2 हप्ते जमा होणार, तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती एकूण 4,000 रुपये आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार। केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती। आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्यामध्ये येत असतात आणि त्याचनुसार राज्य सरकार देखील नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करते। केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 अशा पद्धतीने दरवर्षी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 12,000 रुपये जमा होत असतात। आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22 हप्ते जमा झाले असून आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार। तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले असून आता 9वा हप्ता जमा होणार। एकंदरीत जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, अशा पद्धतीने या 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये हे जमा होणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार। इथपर्यंत तर सर्वांना समजलं, परंतु हे 4,000 रुपये नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे नेमके कधी जमा होणार, तसेच या हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार का, विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता देखील काय करावं लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार हे देखील आता तुम्हाला समजणार आहे। फक्त काय करायचं आहे, 3 ते 4 मिनिटं वेळ काढून या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे।
आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्ते जमा होणार, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार, इथपर्यंत सर्वांना समजलं. परंतु पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, हे सर्व काही जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्त्याच्या लाभासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत आणि जे शेतकरी नियमामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. आता सरकारनं नेमके कोणते कडक नियम लागू केले आणि नियमामध्ये बसण्यासाठी कोणतं काम करावं लागणार, हे सर्व काही जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता खरीप हंगामाची सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत आवश्यकता आहे आणि हीच बाब सरकारने लक्षात घेतली असून आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आर्थिक आधार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि सरकारने त्यानुसार अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आता राज्यातील साधारणतः 35 ते 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार आहे. साधारणतः 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार असल्यामुळे नक्कीच याचा देखील फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार. आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या बघायला मिळत असतात, बऱ्याच साऱ्या अफवा बघायला मिळत असतात की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले आणि प्रत्यक्षात जर बँकेचं खातं तपासलं तर खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा नसतो. अशा काही चुकीच्या बातम्यांमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले असून शेतकऱ्यांना खरी माहिती लवकर भेटत नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार याबद्दलची एकदम खरी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता या ठिकाणी बघू शकता, बरेच दिवस झाले नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला होता, ज्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये होते. नुकतीच शासनाची एक अत्यंत महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि या निर्णयानुसार आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी 4,000 रुपये जमा होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे. बघा, हे जे 4,000 रुपये जमा होणार आहेत, कोणते 4,000 रुपये, तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये. आता हे जे 4,000 रुपये जमा होणार आहेत, तर हे सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नाहीत. आता मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पैसे मग नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. त्याचबरोबर योजनेचे काही निकष असतात, नियम असतात आणि जे शेतकरी निकषामध्ये बसत असतील, अटी शर्तीमध्ये बसत असतील, नियमामध्ये बसत असतील, तर अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी योजनेच्या निकषामध्ये बसणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता योजनेच्या निकषामध्ये बसण्यासाठी काही बाबींची पूर्तता असायला पाहिजे, काही कामांची पूर्तता असायला पाहिजे. मग या ठिकाणी सरकारनं सांगितलेली जी काही कामे असतील तर ती पूर्ण असायला पाहिजे. सरकारनं सांगितलेली कामे पूर्ण असतील तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात. आता सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि सरकारनं सांगितलेली कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार हे आपण समजून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होतील. परंतु त्याकरिता
शासनाने बंधनकारक केलेले 3 नियम पूर्ण असायला पाहिजे. आता कोणते 3 नियम पूर्ण असायला पाहिजे, कोणते 3 कामे पूर्ण असायला पाहिजे हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणारच आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो बघा, नियम पहिला म्हणजेच की पहिलं महत्वाचं काम तुम्हाला आता कोणतं करायचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, लँड सीडिंग पूर्ण असायला पाहिजे. म्हणजेच की भूमी अभिलेख नोंद ही पूर्ण असायला पाहिजे. जर ही नोंद पूर्ण असेल, इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर लँड सीडिंग पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की या ठिकाणी भूमी अभिलेख नोंद ही पूर्ण असायला पाहिजे, अद्ययावत असायला पाहिजे. जर हे काम पूर्ण नसेल तर आजची आज भूमी अभिलेखन नोंद या ठिकाणी अद्ययावत करून घ्या. हे काम पूर्ण असेल तरच खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे महत्वाचं काम आहे ते आहे बघा, आधार आणि बँकेचे खाते लिंक. म्हणजेच की बँक खातं हे आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तसेच तुमच्या बँकेची डीबीटी सक्रिय असायला पाहिजे. कारण की आता कोणत्याही शासकीय योजनांचे पैसे हे फक्त डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यामुळे कोणत्याही शासकीय योजनांच्या अनुदानाच्या लाभासाठी डीबीटी सक्रिय असायला पाहिजे. डीबीटीच्या माध्यमातूनच आता पैसे जमा होत असतात. तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं महत्वाचं काम तुम्हाला समजलं असेल, लँड सीडिंग म्हणजेच की भूमी अभिलेख अद्ययावत असायला पाहिजे हे तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर दुसरं काम कोणतं, तर बँकेचं खातं हे आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. जर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक करून घ्या. आणि तसेच बँकेची डीबीटी सक्रिय आहे का नाही याची देखील खात्री करून घ्या. जर डीबीटी सक्रिय नसेल तर ती सक्रिय करून घ्या. त्यानंतर तिसरं महत्वाचं काम बघा, तुम्हाला माहितीच असेल, तिसरं महत्वाचं काम आहे ई-KYC पूर्ण असायला पाहिजे. जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC पूर्ण केली नसेल तर आजची आज ई-KYC पूर्ण करून घ्या. कारण की ई-KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. एकंदरीत जर बघायला गेलं तर या 3 कामांची पूर्तता असायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे केली असतील, ज्या शेतकऱ्यांची ही 3 कामे पूर्ण असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि जे शेतकरी ही 3 कामे करणार नसतील, ज्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे केली नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, ज्या शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असेल आणि डीबीटी सक्रिय असेल, त्याचबरोबर लँड सीडिंग पूर्ण असेल म्हणजेच की भूमी अभिलेखन अद्ययावत असेल तर अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही 3 कामे जर तुम्ही पूर्ण केली नसतील तर करून घ्या. कारण की ही 3 कामे पूर्ण असतील तरच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार. आता हप्त्याच्या लाभासाठी नेमकं कोणतं काम करावं लागणार हे तर तुम्हाला समजलं असेल. आता हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. तर बघा, तसं काही नसतं. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू असते. फक्त याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, त्याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तसं काही नसतं. राज्यातील 36 पैकी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत असतात आणि बँकेच्या स्थितीनुसार या ठिकाणी पैसे जमा होण्यास 1 ते 2 दिवस विलंब लागू शकतो. परंतु एकदा पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्या. ई-KYC नसेल तर ई-KYC करून घ्या. बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या. भूमिलेखन अद्ययावत नसेल तर भूमिलेखन अद्ययावत करून घ्या. तसेच अजून एक महत्त्वाची सूचना बघा, फार्मर ID जर नसेल तर फार्मर ID देखील काढून घ्या. कारण की आता केंद्र सरकारने शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर ID अनिवार्य केला आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार. तर बघा,
सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या बघायला मिळत असतात, ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की पैसे जमा होत आहेत, पैसे काल जमा झाले, आज जमा झाले. तर बघा, अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला नाही आणि सरकारनं देखील अद्याप देखील अधिकृतपणे घोषणा केली नाही. परंतु सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 30 मे पासून पैसे या ठिकाणी खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगाम जवळ आला आहे, त्याचबरोबर यावर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे सरकार या ठिकाणी म्हणजेच की अनेक उपाययोजना करत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आता होणार आहे. तसेच आता राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती हातभार लागावा, मदतीचा हातभार लागावा, आर्थिक आधार मिळावा यासाठी नक्कीच सरकार देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता वितरित करेल. आणि समोर आलेल्या सूत्रांच्या माध्यमातून म्हणजेच की जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 30 मे पासून या ठिकाणी पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 30 मेच्या अगोदरच 3 कामे पूर्ण करून घ्या. लँड सीडिंग म्हणजेच की भूमी अभिलेखन अद्ययावत करून घ्या, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि KYC पूर्ण करून घ्या, जेणेकरून ऐनवेळी तुमची फजिती होणार नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर बघा, लवकरच पैसे जमा होणार आहेत, परंतु पैसे जमा होणार असले तरी कागदपत्रांची पूर्तता असायला पाहिजे. सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या गावातील, शेतातील आणि या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना ही माहिती समजेल. कोणकोणती कामे करावी लागतील हे देखील शेतकऱ्यांना समजेल. त्याचबरोबर हप्ता कधी जमा होऊ शकतो हे देखील इतर शेतकऱ्यांना समजेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.